महाडिक बापू गोडसे या बापू. सन्माननीय दीपालीताई सय्यद स्वाजी शेठ शाह, लोकप्रिय सरपंच यशवंत भैया शिंदे, वामनरावजी माने भाऊ, वामनरावजी उबाळे साहेब, पंढरपूरचे एक सभापती वामनरावजी माने आणि इथं वामन भाऊ उबाळे वस्तादोंके वस्ताद, सन्माननीय शशिकांतजी नवटे साहेब, अण्णासाहेब ढाणे जिल्हा परिषद सदस्य, सन्माननीय सिद्धू पाटील, संतोष वेताळाबा हिंद केसरी, सन्माननीय सुनील शेवतकर महाराष्ट्र महावीर केसरी, सुरेश भाऊ बागल, या सर्वांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ होतोय. दिलावर पटेल दाजी, दिलावर पटेल दाजी आपण या कड्यावरती या. कुस्तीला पंच म्हणून नेमणूक होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या अव्वल दर्जाची नंबर 1 ची स्टार पैलवान दोन्ही महाराष्ट्र केसरी आज आमने सामने. भली मोठी कुस्ती, सगळ्याच्या नजरा लागले कुस्तीवरती. मनामध्ये फार मोठी ईर्ष्या बाळगून आखाड्यामध्ये उतरलेले हे दोन जाबाज पैलवान स्वर्गीय शेफरदीन चाचा काजी यांचे जावाई, ज्यांना मुलासारखं प्रेम मिळालं. अशफाकताई काजी नॉर्वेमध्ये इंजिनियर आहेत. असलम काजी वस्ताद महाराष्ट्राच्या घराघरातला एक सेलिब्रिटी पैलवान आहे. आणि मोईन पटेलचे वडील दिलावर पटेल चाचा सलामी देऊन शुभेच्छा दोघांना दिलेल्या आहेत. दिलावर चाचा या कुस्तीसाठी 1000 रुपये जाहीर करतात. संतोष वेताळाबा महाराष्ट्राचे महान मल्ल, हिंद केसरी पंच म्हणून न्यायदेवतेची भूमिका. आज 29 मे खणखणीत दंड थोपटला, वाजवा टाळ्या. सलामी झालेले सिकंदर शेख भारताचा एक स्टार पैलवान आणि इंडियन आर्मीचा सुभेदार पैलवान पृथ्वीराज, असा मुकाबला सुरू झालेला आहे. कुस्ती सम्राट 51 गदेचे मालक अस्सल पैलवान असलम काजी वसदांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा महाराष्ट्रातला आणि भारतातला सर्वोच्च मुकाबला सुरू झालेला आहे. सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये माढा तालुक्यामध्ये कुर्डवाडीमध्ये छत्रपती शिवराय व्यायामशाळेच्या प्रांगणामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये सिकंदर शेख पंजाबवरून आलेला आहे. गंगावेस तालमीचा अस्सल हिरा 4 महिने पंजाबला श्रावणात असतो आणि या महाराष्ट्रातला सीझन जो गुढीपाडव्यापासून सुरू होतो त्या मुकाबल्यामध्ये रोज मैदानाला आणि कर्नाटकात, जम्मू काश्मीर, झारखंड, रांची, हिमाचल, अख्ख्या देशामध्ये ज्या पैलवान आता संतोषाबांनी सांगितलं नाव केलं तो सिकंदर शेख पृथ्वीराजचा कब्जा कोल्हापूरच्या देवठाण्याच्या सुपुत्राचा घेतलेला. टाळ्या वाजवा की सर्वांनी. एक हमालाचा पोरगा काय करू शकतो कुस्ती क्षेत्रात. महाराष्ट्रातली आणि भारतातली कुस्तीची किमिया फार मोठी साधू शकतो. डोळ्यामध्ये जास्त गेलं असलं थांबा, सोडा. काही घडू शकतंय. सिकंदरकडे कब्जा आलेला आहे. भारतामध्ये मारुतीभाऊ माने, मोहम्मद हनीफ, श्रीपती खतनाळ यांना, पैलवान हरिचंद्र बिराजदार मामा, चंबा मुतनाळ, लक्ष्मण वडार, युवराज पाटील, दादूमामा चौगुले यांच्यानंतर भारतामध्ये सर्वात मोठा पैलवान वर्षाचा होऊ द्या, 2 वर्षाचा होऊ द्या, नाहीतर 6 महिन्याचा होऊ द्या, हा पैलवान सोलापूर जिल्ह्याचा सिकंदर शेख मोठा पैलवान आहे. तो देशामध्ये कोणाला सोडलेला नाही. त्याचं कुस्ती करिअर अख्खा जिल्हा जाणतो. आपल्या मातृभूमीमध्ये त्यांच्या समोर आयडॉल म्हणून महाराष्ट्र केसरीची गदा आलेल्या
फुलगाव मध्ये कुस्ती सम्राटांना खांद्यावरती उचलून घेणारी माणसं आणि गंगावेश तालमीनं केलेला जल्लोष या उभ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे. आणि अशी तुफानी कुस्ती सुरू आहे आखाड्यामध्ये. आजच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये या मैदानाचा आदर्श घ्यावा. मी धनाजी मधने गेली 15 वर्षे कुस्ती निवेदन क्षेत्रात फिरतोय. बाप्पा बाप्पा बाप्पा, महारुद्र काळेनं हार मानली, मनोज मानेला हार मानावी लागली. या ज्या कुस्त्या आहेत का, आजच्या 125 कुस्त्या नुसत्या पोस्टरवरती वारणीचं मैदान भरलं की का असं वाटायला लागलं होतं. बैलगाडा क्षेत्राकडं सुहास शाहसाहेब बैलगाडीकडे प्रेक्षक वळायला लागलाय. कुस्ती क्षेत्रात सिकंदर शेखनं चाहता वर्ग वाढवला, कुस्ती सम्राटांनी चाहता वर्ग वाढवला. नामदेव नानाला, ढाणे वस्त्रदार यांना चिंता वाटते. बरोबर का नाना? कुस्ती कदाचित लोक पाठ फिरवली तर प्रेक्षक नसेल तर मैदान किती मोठं असू द्या. जी टॉकीज प्रस्तुत एक दंगल कुस्ती जी टॉकीज झाली. आजचं मैदान ही कुस्ती घ्यायची म्हणलं तर मीच कुस्ती काजी वस्ताद आडेगावला सचिन भैया ठरवून दिली होती. 2,10,000 2,10,000 रुपये, एकूण 4,20,000 रुपयाची कुस्ती. कुठं सिकंदर शेख 5 लाख घेतो, कुठं 3.5 लाख घेतो, कुठं 7 लाख रुपये घेतो. सर्वात महागडा पैलवान आहे हा. आणि या पैलवानची कुस्ती कुस्ती सम्राट असलम काजी वसादांच्या वाढदिवसाला घेतली आहे. राज्यातली सर्वात मोठी कुस्ती ही. ह्याच्या अगोदर कुस्ती झाली ही. पृथ्वीराज पाटील सिकंदरच्या विरोधात आत्मविश्वासाने लढतो, कारण हे दोन पैलवान एकमेकाच्या विरोधात अनेक वेळा लढलेले आहेत. आजच्या मैदानचं खास वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर 2 महाराष्ट्र केसरी लढतात आणि पंचाच्या भूमिकेमध्ये हिंद केसरी आहेत. हे दैदिप्यमान इतिहास आज या कुर्डवाडीच्या पावन भूमीमध्ये संपन्न होतोय. अनेक दिवसाची परंपरा कुस्तीची जगवण्याचं आणि जोपासण्याचं काम कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद यांच्या माध्यमातून सर्व मित्र परिवारांना सोबत घेऊन हे मैदान यशस्वी पार पाडण्याचं काम. अभिष्ट चिंतन सोहळा म्हणलं की कोण ट्रिपला जात असतंय, कोण कुठं जात असतंय, कोण फिरायला जात असतंय, कोण रात्रीच्याला पैसे खर्च करत असतंय. पण मर्दुमकी आणि पुरुषार्थ याच्यावरती खर्च करणारा नेतृत्व जर म्हटलं तर कुस्ती सम्राट असलम काजी. इतिहास सांगतोय एक काळ होता 2001 ते 2010 अखंड हिंदुस्थानभर नंबर 1 चा पैलवान म्हणून जर कुणाची खासियत असेल तर कुस्ती सम्राट असलम काजी. एक खसबागचं पताक अखंड महाराष्ट्रभर फिरत होता. तारीख होती 10 फेब्रुवारी 2010. खसबाग मुक्कामी मैदान भरलेलं होता, पण त्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव बरोबर कोण लढायला तयार नव्हता. सगळ्या तालमी बघितल्या आणि हे पथक गंगावेश तालमीला विश्वासदादा हरगुरे पाशी गेलं आणि विश्वासदादा हरगुरेला विचारलं नरसिंग यादव बरोबर कुस्ती करावी लागते. नाही म्हणणार तो असलम काजी कसला. नरसिंग यादव बरोबर कुस्ती ठरली. कुस्ती सम्राट असलम काजींची अख्ख्या महाराष्ट्राच्या वाटा त्या खासबागकडे लागलेल्या होत्या. 10 फेब्रुवारी 2010 दिवस उगवला आणि मैदानवरती 1 लाख प्रेक्षक मैदानवरती हजर झाला. रात्रीचे 8:30 वाजून गेले, 9 वाजले आणि कुस्तीला सलामी झाली. राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते कुस्तीला सलामी दिली गेली आणि मैदान चालू झालं. 1 लाख लोकांच्या नजरा कुस्तीवरती लागलेल्या होत्या. खडाजंगी चालू झाली. दैदिप्यमान इतिहास घडतो की काय असं वाटत होता. काटा खालतीवरती होत होता, पण हार मारणार तो असलम काजी कसला. समोरून हप्ते भरले आणि 1 तास 20 मिनिटं कुस्ती आखाड्यावरती चालली. 6 मार्च 1965 ला हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे अशी कुस्ती 2 तास झाली होती. आणि त्यानंतर खासबागवरती सर्वात जास्त काळ चाललेली जर कुस्ती कुठली असेल तर कुस्ती सम्राट असलम काजी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव. 1 तास 20व्या मिनिटाला समोरून आणि नरसिंग यादव वरती विजय मिळवला.
अखंड खासबागच्या मैदानवरती प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. ही किमिया कुस्ती सम्राट असलम काजी होती. करा की टाळ्या, टाळ्या करा की. बोला मधनेसा. असा दैदिप्यमान इतिहास या महाटाच्या महान मल्लाचा. नाहीतर कुस्ती सम्राट बोलताना भावुक झाले होते. माझी गरिबी, माझा बाप गरीब, माझ्या गरिबीला मी कधी लाजलो नाही आणि म्हणून मला देवानं सुहास शेठशा साहेबांसारखी माणसं दिली. बंधूंनो, जीवनामध्ये विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, का जगायचं आणि कशासाठी जगायचं. या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये माणसं कोण कोणाला प्रेम द्यायला तयार नाहीत. एखादा तरुण अमेरिकेमध्ये बसून भारतामध्ये हजारो तरुण एका ठिकाणी येऊ शकतात. काय ढाणे बसतात, काय ते कोकरोजनं धुमाकूळ घातलाय. कोकरोज माहितीये का नाही? झुरळ म्हणता होय, सोडणार नाही म्हणतंय. तरुणाची शक्ती काय असते तर कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद. इथून पुढच्या काळामध्ये असंच होणार आहे. या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये सध्याच्या स्थितीला अस्वस्थता आहे आणि अशा वेळेला कुस्तीचा कार्यक्रम घेणं, पुरातन काळापासून चालत आलेल्या पारंपरिक खेळाला प्राधान्य देणं. ज्या पृथ्वीराजला मी 100 रुपयाच्या जोडीत बघितलंय, याच सिकंदर शेखला सोलापूर जिल्ह्यानं 100 रुपयाच्या जोडीपासून बघितलेलं आहे. एवढ्या मोठ्या जोडीमध्ये जशी 100-200च्या जोडीमध्ये कुस्ती करावी तशी कुस्ती करण्याची किमी आहे सिकंदर शेखकर म्हणून चाहता वर्ग आहे. त्याच्या कुस्तीचे पेहान्स हजारो आहेत, लाखो लोक आहेत त्याच्यावरती प्रेम करतात. असा सिकंदर शेख आणि पृथ्वीराज एक फौजी आहे, दुहेरी पटा लागला. टाळ्या वाजवा की टाळ्या, शाबाश. इंडियन आर्मी मध्ये दोघांनाही भारत सरकारनं त्या सेवेसाठी पात्र ठरवलेलं. पण सिकंदर शेखच्या कुस्तीची वर्दळ आणि रोजचा दिनक्रम पाहता सिकंदरनं या महाटाच्या मैदानी आणि भारताच्या मैदानी कुस्तीकडे आपला मोर्चा वळवला. आणि पृथ्वीराज मात्र इंडियन आर्मीमध्ये सुभेदार म्हणून पुण्यामध्ये या विद्येच्या माहेरघरामध्ये संग्राम पाटील नावाचा पैलवान हा त्याचा चुलता आहे. हाताचा नवंदर पाठीवरती काढलेला. या जोडीत हाताचा नवंदर पाठीवर काढून घेऊन जाणं सोपं नाही. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे, सोडून घेतला नवंदर. अर्धा तास, पाऊण तास कुस्ती होते. 12:30 वाजलेले आहेत. आता सर्व हॉटेल बंद झाली. हा, आता आजचा उपवास काजी वस्तादांच्यासाठी. तुम्ही 100 वर्ष जीवन जगावं. तुमच्या जीवनामध्ये गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं वचन, रामाची मर्यादा आणि हनुमान रायाची ताकद मिळो ही पांडुरंग रायाच्या चरणी प्रार्थना करतो. पाणी द्या. कुस्तीमुळे श्रीमंती येते. आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचा, वस्ताद मंडळींचा, सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतोय. जर कुणाचं नजर चुकीनं नामूल्य करायचा राहिला असेल, कुणाचा नजर चुकीनं सत्कार करायचा राहिला असेल, तर आम्ही अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं आणि मी कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मनापासून माफी मागतो. जर कोणाचा नजर चुकीनं आमच्याकडून सन्मान राहिला असेल तरी आपण या गोष्टीकडे गांभीर्याने न घेता आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. सिकंदर आणि पृथ्वीराज कुस्ती करा. पाठी मागून लांग पकडलेले सिकंदर शेख अख्ख्या हिंदुस्थानला माहितीये. एकचा डाव त्याचा प्रमुख डाव आहे. दोनों बच गयो, दोनों बच गयो. हा, हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा. मराठीत एक म्हण आहे मधनेसर, हा, एक वेळची पंगत चुकली तरी चालेल पण माणसाची संगत चुकू नये. मी कुस्ती निवेदक या क्षेत्रामध्ये आलो, कुस्तीची तर सुटूच नाही, परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये येत असताना कुस्ती सम्राट असलम काजी सारख्या माणसाच्या सानिध्यामध्ये
मी आलो आणि खरोखरच माझ्या जीवनाचा मी परीस म्हणतो, कारण लोखंडाच्या परिसाच्या सानिध्यात गेलं तर लोखंडाचं देखील सोनं होतं. कुस्ती सम्राटाच्या सानिध्यात जे जी माणसं आली त्या माणसातला एक माणूस हा भाऊकाळे. माझ्या जीवनाचं सोनं जर कुणामुळं झालं असेल तर ते कुस्ती सम्राट अस्लम काजीमुळं. कारण या लाल मातीला खरोखरच प्रेरणा देणारा जर माणूस कोण असेल तर अस्लम काजीचं नाव आम्ही प्रामुख्याने घेत असतो. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाय धुतण्यायोग्य पाणी राहत नाही. बरोबर. आणि तोच पाण्याचा थेंब केळीच्या पानावर पडला, सकाळच्या पारी सूर्यबिंब चमकलं, मोत्यासारखं दिसतंय. तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोती बनतो. शाहसाहेब, उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरचीच्या बाजारात गेला की शिंका येणार. संगतीचा परिणाम चांगला होतो भाऊसर. आणि तुम्हाला तर काजी वसदांसारखी संगत मिळालेली आहे. सदा संगती सज्जनाची घडावी. पैलवान सिकंदर डोक्यातलं विचाराचं काहूर घेऊन आलेला आहे. अपेक्षेचं वजं घेऊन देशात फिरावं लागतंय. महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये ज्या पैलवानचा जलवा थोडासा पूर्वीचा सिकंदर इंजुरी नंतर थोडासा लडखडतो की काय असं वाटत असताना परत सिकंदर शेखनं जोर धरलेला आहे. सिकंदरला सर्वाधिक पंजाबनं बळ दिलेला आहे. महाटाचा तर तो लाडका आहे, त्याची मातृभूमी आहे. सोलापूर जिल्हा तर होम पिच आहे. पृथ्वीराज पाटील महाटाचा तोही लाडका पैलवान आहे. 2022 फार मोठा पराक्रम केला प्रकाश बनकरच्या विरोधात. पहिल्या हाफला पिचे हाट असताना दुसऱ्या हाफला मात्र या ठाणेवागानं महाट केसरीची खांद्यावरती गदा घेतली आणि ज्योतिबाला साष्टांग दंडवत घातला. घुटना डावाकडं मोर्चा आपला वळवलेला आहे. हे सुनील शेवतकर पैलवान आणि सिकंदर शेख पैलवान लढलेले आहेत. हर्षवर्धन सदगीर आणि हे सुनील शेवतकर माझ्या समोर शिंग्यात कुस्ती 1 तास झाली ह्या सुनील शेवतकर पैलवानची. शिष्य कसा असावा? सुनील शेवतकर सारखा असावा. गाव सोडलं, कुर्डवाडीला आले आणि हितच रहिवाशी झालेले आहेत. सात्विक शेठ शाह कुठं आहेत? सन्मान्य साहिल शेठ शाह साहेब असा पैलवान आपल्या इथं आलेला आहे. ह्यांना तेवढं कधी पंढरपूरचा वाटू देऊ नका. ते आता हितच रहिवाशी झालेले आहेत आणि काजी वसदांनी त्यांना भाव मानलंय. त्यामुळं नको शबाश. गंगावेस तालमीतनं जे पैलवान आले ते किसना कोकाटे, सुनील शेवतकर आणि माऊली कोकाटे 3 पैलवान इथं आली. पिटी शेवटपर्यंत महारुद्रनं कसा संकल्प केला आता इथनं जाणारच नाही. काजी वस्ताद तालमीतून निघाले त्यावेळेला विश्वासदादांच्या मनाची घालमेल झाली असेल. सोलापूर जिल्हा आगारात एवढी मोठी तालीम काढली आहे पण गंगावेसचं प्रेम कमी झालं नाही बरं का त्यांचं. कधीच गंगावेसला ते गंगावेसचा पैलवान मग तो श्रीनाथ गोरे असू द्या, रोहन पवार असू द्या, सुनील कोटगोंड असू द्या, जयदीप पाटील असू द्या, ह्या पोरांना कधीही छत्रपती शिवराय व्यायामशाळा किंवा गंगावेस असा दुजाभाव दाखवत नाहीत. पैलवान सिकंदर हजारो प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. त्यामुळं निकाल जलद गतीनं लावता असा मागील तुमचा 12 वर्षाचा पराक्रम लोकांनी जाणलेला आहे. पैलवान पृथ्वीराज फौजी सजासजी हार मानत आवो वाजवा की टाळ्या. नुसतं मनोरंजन म्हणून बघून जाऊ नका. कुस्ती क्षेत्रात असलं एक रत्न तयार करा. थॉमस आल्वा एडिसन नावाच्या शास्त्रज्ञानं 99 प्रयोग केले. एक प्रयोग यश देऊन गेला आणि लाईटचा शोध लागला. शाबाश. जीवन कसं जगला? 28 जानेवारी 2026 ला 8 वाजता अजितदादा पवार साहेब जिवंत होते आणि 8:45 वाजता तर या पृथ्वीवरती नव्हते. सकाळची न्याहारी सुद्धा करू दिली नाही. ऊर्जा येगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. सोबत काहीच घेऊन जायचं नाही. कीर्तिमानी मागे राहणारा आज आपण इथं असल उद्या नसल. पण या IT च्या जगामध्ये ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये संतोषाबा तुम्ही कुर्डवाडीच्या काजी वसदांच्या मैदानाला पंच होता, मी कॉमेंट्रीला होतो. ही सर्व जनसागर या कॅमेऱ्यामध्ये कैद असणार आहे. पूर्वी कुठे कॅमेरे होते हो, कुठे व्हिडिओ होता? एखादा कोणाला तरी घरी रेडिओ असायचा, तार यायची, पत्र यायचं. गावाकडून पत्र तालमीतल्या पोराला आलं की पोरं ढसा ढसा रडायची. त्यामुळं
तो जमाना बदलत गेला. 2007 नंतर काजी वस्तादांच्या कुस्त्याचे जर व्हिडिओ असते, ज्ञानेश्वर असोले सर तुम्ही आता एर्टिकामध्ये आलाय, फॉर्च्युनरमध्ये आला असता. त्या ज्ञानेश्वर असोलेसाठी टाळ्या वाजवा. ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वरी असोले एक शिक्षक माणसानं या कुस्तीसाठी नोकरी सोडली आणि कुस्तीसाठी झटायला लागले. 5 लाख सबस्क्रायबर आहेत. अख्ख्या देशामधला सर्वात मोठा कुस्तीचा चॅनल आहे. राजश्री शाहू महाराजांची नगरी कोल्हापूर. कोल्हापूर नुसतं पाणी पिलं तर अर्धा किलो वजन वाढतंय. दीपालीताई तुम्ही महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खासबागला घेतली. या मातीमध्ये तुमचा पाऊल खासबागला पडला. लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी 7 समुद्राच्या पलीकडं नाव नेऊन ठेवलेलं आहे. भारताचे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. कागलच्या घाडगे घराण्यामध्ये जन्म झाला 1874ला. वा रे वा सिकंदर, वा रे पृथ्वी, शबाश. 1874ला जन्म झाला. 1894ला राजगादीवरती बसले आणि 1895ला जीवनातलं पहिलं काम कोणतं केलं असेल तर मोतीबाग तालमीची स्थापना केली. आणि प्रवेशद्वारावरती जुनेद वस्ताद एक सुंदर असं नाव लिहिलं गेलं, शरीर माध्यम खलुधर्म साधनम. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती. पैशाला 3रा क्रमांक दिला आणि शरीराला पहिला क्रमांक दिला. कोरोनाचं लॉकडाऊनचं संकट आलं. त्या संकटामध्ये आपण भारत देशामध्ये हतबल झालो होतो. आईच्या कडेला लेकरू जात नव्हतं, लेकराच्या कडेला आई जात नव्हती. अशा काळात या सिकंदर शेखला जवळजवळ 50 लाख रुपये हरियाणामध्ये भेटले. शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या काळात रक्त सांडायची वेळ भासत नाही. पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, श्रीलंकेमध्ये, भूतानमध्ये 400 रुपये लिटर पेट्रोल झाले. जगाची वाईट स्थिती आहे सध्या. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्पनं जगाला विटीस धरले झाले. अमेरिका एवढी मोठी ताब्यात आहे, धाने वस्तात. देशामध्ये आपण काय कोणत्या पक्षाचा समर्थक नाही आणि कोणत्या पक्षाचा विरोधक बी नाही, पण देशामध्ये थोडीशी वाईट स्थिती आहे सध्या. गॅसची टंचाई असू द्या, पेट्रोलची टंचाई असू द्या. हा, चुलीत लोक रानोमाळ फिरायला लागली. आता चुलीवरचा स्वयंपाक खाऊ असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं देशामध्ये आता घरचं चुलीवरचं खावा. काट्या कोट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. असं जीवन जगावं लागल. शबाश पैलवान, शबाश शबाश. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. शबाश. एकेरी पटाला घुसलेला आहे पृथ्वीराज पटेल, महाराष्ट्र केसरी आणि रुस्तमे हिंद महान भारत केसरी पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर. जो जीता वही सिकंदर आपल्या मातृभूमीमध्ये. शबाश. वा रे वा, वा रे वा. टाळ्या 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 टाळ्या. हे कौतुक आणि कसब कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजी वस्तादांचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं, सुहास शेठ शाह साहेबांचं, सात्विक शेठ शाह साहेबांचं, साहिल शेठ शाह साहेबांचं कौतुक आहे तुमचं. या लाल मातीला योगदान देताय तुम्ही. नाहीतर माणसाच्या जीवनात काय हो, नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. ही जी जागा आहे, खाली बसा, कुणी उठू नका. 5 मिनिटामध्ये कुस्ती निकाली केली जाईल. 5 मिनिटाचं टायमिंग या ठिकाणी दिलं जाईल. 5 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. नोंद घ्या, वादळापूर्वीची शांतता आहे. काही होऊ शकतंय. तिकडे विचार विनिमय चालू झालेला आहे. आणि पैलवान राकीब 5 मिनिटाची वेळ. 5 मिनिटात जर कुस्तीचा निकाल लागला तर ठीक, नसेल तर संतोष आबा निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल. नसेल तर कुस्ती पॉइंटवरती लावेल. आबांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. डायरेक्ट पॉइंटवर कुस्ती सुरू झाली. आता वाजवा टाळ्या, निकालच लावायचा आहे. 12:30 वाजलेले आहेत. बरोबर. दुसरा दिवस सुरू झालेला आहे. 30 मे सुरू झालंय. 30 मेचा दिवस, ऐतिहासिक दिवस. सोलापूर जिल्ह्यात कुस्ती सम्राटांचा वाढदिवस आणि सिकंदर विरुद्ध पृथ्वीराज पटेल. काय निर्णय होतोय? गुणावरती कुस्ती गेलेली आहे. पॉइंटवरती पृथ्वी
12:30 वाजलेले आहेत. कुणाला बीपीचा त्रास आहे, कुणाला शुगरचा त्रास आहे, गोळी खाल्लेली नाही, गोळी खायची असते त्यासाठी जेवावं लागतंय. सीताराम शिरगिरी आलेले आहेत, महिमवरून आले आहेत, सोमा मरगर. किती लांब आले आहेत माणसं महिमला पाठ 4 वाजता जायला. विश्वासदादा तर राहणारच आहे तिथं. एकदा बजरंग बली बोलो, बजरंग बली की. कुस्ती सुटलेली आहे. अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांततेत पार पडण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. कुस्ती सम्राट परिवार तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतोय. अरे वा, सिकंदरनं अकीबला ढाक लावली आणि